नमस्कार. आज आपण रणजित देसाईंची जी प्रसिद्ध कादंबरी आहे स्वामी तिच्याबद्दल बोलणार आहोत. हो, नक्कीच. ही कादंबरी म्हणजे थोरले माधवराव पेशवे, मराठा साम्राज्याचे एक महत्त्वाचे शासक, त्यांच्या आयुष्यावर आधारित आहे. आपल्याकडे या कादंबरीवर आधारित काही नोंदी आहेत, काही विश्लेषण आहे. त्यातून आपण माधवरावांचं कर्तृत्व, आव्हानं आणि त्यांच्या आयुष्यातलं जे काही नाट्य आहे ते समजून घेऊया आज. बरोबर. एक खूप महत्वाचा कालखंड आणि व्यक्तिमत्व आहे ते. अगदी. तर कथेची सुरुवात होते बघा 1761 मध्ये, म्हणजे पानिपतचं तिसरं युद्ध नुकतंच होऊन गेलेलं. आणि तो भयंकर पराभव. हो, तो पराभव. मराठा साम्राज्यासाठी तो काळ म्हणजे एकदम अंधारलेला होता. सगळीकडे मरगळ, निराशा. हो ना, आत्मविश्वास पूर्ण गेलेला होता. आणि याच काळात नानासाहेब पेशवांचा मृत्यू होतो. म्हणजे पेशवे घराण्यावर जणू संकटच कोसळतं. एका पाठोपाठ एक धक्के होते ते. अशा नाजूक आणि अस्थिर परिस्थितीत विचार करा, फक्त 16 वर्षांच्या माधवरावांना पेशवेपदाची जबाबदारी घ्यावी लागते. 16 वर्ष? हो. म्हणजे किती लहान वय. हो ना. एका किशोरवयीन मुलाच्या खांद्यावर अक्षरशः उद्ध्वस्त होत असलेल्या साम्राज्याची जबाबदारी येते. चला, तर मग आजच्या चर्चेत या तरुण शासकाच्या प्रवासातले महत्त्वाचे टप्पे आणि कादंबरीने ते कसे उलगडले आहेत हे जरा सविस्तरपणे पाहूया. वडिलांच्या अकाली निधनानंतर इतक्या लहान वयात एवढी मोठी जबाबदारी, काय परिस्थिती होती नेमकी तेव्हा? परिस्थिती म्हणजे तुम्ही म्हणालात तशी प्रचंड बिकट होती. पानिपतच्या पराभवानं फक्त सैन्यच नाही हो, तर लोकांची मानसिकता पण खच्ची झाली होती. खजिना रिकामा व्हायला आलेला, उत्तरेकडचा प्रभाव तर गेलाच होता जवळजवळ, आणि दक्षिणेत पण निजाम, हैदर अली हे सगळे शत्रू डोकंवर काढायला लागले होते. म्हणजे चहूबाजूनी संकट होती. अगदी. अशा वेळी त्या 16 वर्षांच्या मुलावर विश्वास ठेवणं हेच मोठं धाडसाचं होतं. पण माधवरावांमध्ये होतं काहीतरी, म्हणजे वेगळंच तेज होतं. काय होतं ते वेगळं? म्हणजे कादंबरी त्यांच्या कोणत्या गुणांवर जास्त भर देते? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमालीची शिस्त आणि प्रचंड इच्छाशक्ती. इतक्या तरुण वयात त्यांच्यात जी एक प्रकारची प्रौढता होती, दूरदृष्टी होती आणि निर्णय घेण्याची क्षमता होती ना, ती थक्क करणारी आहे. कादंबरी हेच दाखवते की ते फक्त परिस्थितीवर रडत नाही बसले, त्यांनी लगेच कामाला सुरुवात केली. प्रशासन विस्कटलेलं होतं, सैन्य त्याला पुन्हा रुळावर आणणं हे त्यांचं पहिलं ध्येय होतं. म्हणजे लगेच कामाला लागले. हो, त्यांना माहीत होतं की फक्त शौर्य असून चालणार नाही, तर शिस्त आणि व्यवस्थापन हे पण साम्राज्यासाठी तितकंच गरजेचं आहे. म्हणजे त्यांनी लगेच सुधारणा करायला सुरुवात केली. पण हे सोपं नसेल. नक्कीच, बाहेरचे शत्रू तर होतेच, पण घरातून पण विरोध होता नाही का? अगदी. आणि हा घरातला विरोध म्हणजे त्यांचे काका रघुनाथराव उर्फ राघोबा यांच्याकडून जो विरोध झाला, तो कदाचित माधवरावांसमोरचा सगळ्यात मोठा आणि सगळ्यात जास्त त्रासदायक अडथळा ठरला असेल. राघोबा? हो, कारण राघोबा स्वतः पेशवेपदासाठी खूप महत्वाकांक्षी होते आणि ते माधवरावांच्या प्रत्येक निर्णयात, प्रत्येक कामात अडथळे आणायचे, संशय घ्यायचे, त्यांच्या विरोधात कारस्थानं रचायचे. बापरे. हां, फक्त 2 व्यक्तींमधला संघर्ष नव्हता बघा, तो 2 विचारसरणींचा, 2 दृष्टिकोनांचा संघर्ष होता असं म्हणायला हरकत नाही. हे महत्वाचं आहे की हा 2 विचारसरणीचा संघर्ष होता. कादंबरी हे कसं दाखवते, म्हणजे माधवरावांची बाजू आणि रघुनाथरावांची बाजू कशी दिसते आपल्याला? कादंबरीत माधवराव म्हणजे कसे अत्यंत नीतिमान, देशाचं हित सगळ्यात महत्वाचं मानणारे, शिस्तप्रिय आणि एकदम कर्तव्य कठोर शासक म्हणून दिसतात. त्यांच्यासाठी स्वतःच्या सुखापेक्षा दुःखापेक्षा साम्राज्याचं हित जास्त महत्वाचं होतं. बरोबर. दुसरीकडे रघुनाथराव थोडे उतावेळ, महत्वाकांक्षी, म्हणजे सत्तेसाठी काही पण करायला तयार, पण त्याचवेळी ते पराक्रमी योद्धे होते हेही दाखवले आहे. म्हणजे असं पूर्णपणे विलन असंही नाही दाखवलं? नाही, ते योद्धे म्हणून पराक्रमी होते. पण हा संघर्ष फक्त सत्तेचा नव्हता, तो मूल्यांचा पण होता. माधवरावांची सचोटी आणि रघुनाथरावांचा स्वार्थ, हे जे द्वंद्व आहे ना, ते कथेला एक नैतिक खोली देतं. आणि त्यामुळे राजकारणात सतत एक तणाव. हो, सतत एक तणाव कायम राहायचा. आणि ह्यात माधवरावांची खूप शक्ती खर्च व्हायची. या सगळ्या राजकीय धावपळीत, सततच्या तणावात त्यांना कुठेतरी एक भावनिक आधार मिळाला असणारच. आणि मला वाटतं तिथे रामाबाईंचं पात्र खूप महत्वाचं ठरतं. बरोबर? निश्चितच. रामाबाई म्हणजे माधवरावांच्या आयुष्यातला तो शांत, स्थिर आणि अगदी भक्कम असा आधारस्तंभ. कादंबरी त्यांना फक्त एक पारंपरिक पत्नी म्हणून नाही रंगवत, तर माधवरावांशी खरी सखी, त्यांची प्रेरणा, त्यांची काळजी घेणारी व्यक्ती असं दाखवते.
त्यांचं नातं म्हणजे फक्त पती-पत्नीचं नाही, तर ते दोन जीव एकमेकांत मिसळून गेल्यासारखं आहे. कादंबरीत त्यांच्या नात्याबद्दल काय खास सांगितलंय? म्हणजे रामाबाईंचं वेगळेपण कशात दिसतं आपल्याला? रामाबाईंचं वेगळेपण आहे त्यांच्या साधेपणात आणि त्यांच्या निष्ठेत. त्या राजकारणात थेट पडत नाहीत कधी, पण माधवरावांच्या प्रत्येक सुखदुःखात त्या अगदी सावलीसारख्या त्यांच्यासोबत उभ्या असतात. त्यांचं प्रेम अगदी निरपेक्ष आहे. माधवरावांचं ते कठोर, शिस्तप्रिय व्यक्तिमत्व, त्याला त्यांच्या साध्या, प्रेमळ स्वभावामुळे एक भावनिक आधार मिळतो, एक संतुलन येतं. अच्छा. आणि विशेषतः जेव्हा माधवराव आजारी पडतात ना, तेव्हा रामाबाईंची सेवा, त्यांची निष्ठा, त्यांचा त्याग हे सगळं खूप प्रकर्षानं समोर येतं. कादंबरी हे नातं इतक्या हळूवारपणे आणि प्रभावीपणे रेखाटते की वाचकाला ते खूप भावतं. म्हणजे एकीकडे हे सगळं राजकारण, युद्ध, कारस्थानं आणि दुसरीकडे हे इतकं हळूवार नातं. या सगळ्या पार्श्वभूमीवर माधवरावांनी साम्राज्याला पुन्हा उभं कसं केलं? त्यांचे नेमके प्रयत्न काय होते? त्यांनी अनेक आघाड्यांवर काम केलं. पहिलं म्हणजे सैन्याची पुनर्रचना. पाणीपतमध्ये मराठा सैन्याची, विशेषतः घोडदळाची खूप मोठी हानी झाली होती. हो, ते तर आहेच. माधवरावांनी सैन्यात पुन्हा शिस्त आणली, त्यांना प्रशिक्षण दिलं, नवीन शस्त्र आणली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं मनोधैर्य वाढवलं. दुसरं म्हणजे प्रशासन सुधारणा. त्यांनी न्यायव्यवस्थेत सुधारणा करायचा प्रयत्न केला, महसूल वाढवण्यासाठी उपाय योजले आणि भ्रष्टाचाराला आळा घालायचा पण प्रयत्न केला. आणि तिसरं काय? तिसरं म्हणजे मुत्सद्देगिरी. मुत्सद्देगिरी म्हणजे त्यावेळच्या इतर सत्तांशी त्यांनी कसं धोरण ठेवलं? निजामाशी, इंग्रजांशी? हो, अगदी. त्यांनी निजाम, हैदर अली आणि त्या काळात हळूहळू पायरोवणारी इंग्रजी सत्ता यांच्याशी अत्यंत धूर्तपणे आणि कडखरपणे व्यवहार केला. अच्छा. त्यांनी निजामाला तर अनेकदा हरवलं, हैदर अलीला पण नमवलं आणि उत्तरेत पण मराठ्यांचा प्रभाव पुन्हा वाढवायचा प्रयत्न केला. त्यांनी हे दाखवून दिलं की पाणीपतच्या पराभवानंतर मराठा साम्राज्य संपलेलं नाहीये. म्हणजे एक प्रकारे कमबॅक केलं त्यांनी. हो, अगदी. त्यांची प्रशासकीय पकड आणि लष्करी धडाडी इतकी प्रभावी होती की शत्रूंना पण त्यांची दखल घ्यावी लागली. याच संदर्भात एका ब्रिटिश अधिकाऱ्याचं वाक्य पण आहे ना? हो, ते वाक्य खूप बोलकं आहे. असं म्हणतात की त्या अधिकाऱ्याने लिहून ठेवलं होतं, जर माधवराव अजून काही वर्ष जगले असते तर कदाचित आम्हाला भारत सोडून जावं लागलं असतं. बापरे. आता यात कदाचित थोडी अतिशोक्ती असेलही, पण यातून माधवरावांच्या नेतृत्वाची दहशत आणि त्यांचा प्रभाव किती होता याचा अंदाज आपल्याला नक्कीच येतो. त्यांच्या काळात मराठा साम्राज्याला पुन्हा एकदा स्थिरता आणि दरारा मिळाला होता. इतकं सगळं साध्य केल्यानंतर साम्राज्याला पुन्हा उभारी मिळत असताना मग काय झालं? नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं का? हो, हीच तर या कथेची खरी शोकांतिका आहे. ऐन उमेदीत असताना, म्हणजे वयाच्या अवघ्या 27व्या वर्षी. फक्त 27? हो, फक्त 27व्या वर्षी माधवरावांना क्षयरोग झाला, ज्याला आपण आज टीबी म्हणतो. अरे देवा. त्या काळी तर तो असाध्य रोग होता. हळूहळू त्यांची तब्येत खालावत गेली आणि 1772 मध्ये त्यांचं निधन झालं. इतक्या कमी वयात? हो. एका अत्यंत कर्तृत्ववान, दूरदृष्टीच्या शासकाचा असा अकाली मृत्यू म्हणजे मराठा साम्राज्यासाठी कधीही न भरून येणारी हानी होती. त्यांच्या मृत्यूने परत एकदा अस्थिरतेचं आणि अनिश्चिततेचं वातावरण तयार झालं. माधवरावांचा मृत्यू हा नक्कीच एक मोठा धक्का होता. पण कादंबरीचा जो भावनिक उत्कर्ष बिंदू आहे, जो क्लायमॅक्स म्हणतो आपण, तो यानंतर येणाऱ्या घटनेत आहे असं म्हटलं जातं, रामाबाईंच्या निर्णयात. अगदी बरोबर. माधवरावांच्या निधनानंतर रामाबाई सती जाण्याचा निर्णय घेतात. हा कादंबरीतला अत्यंत हृदयद्रावक आणि भावनिकदृष्ट्या खूप तीव्र असं क्षण आहे. पतीशिवाय जगणं त्यांना अक्षरशः निरर्थक वाटतं. त्यांचं माधवरावांवरचं प्रेम इतकं पराकोटीचं होतं की त्यांच्यानंतर जगण्याची कल्पनाच त्या करू शकत नव्हत्या. कादंबरीतला तो संवाद खरंच खूप प्रभावी आहे. त्या स्वतःशीच बोलतात ना की स्वामी केवळ पती नव्हते, ते सर्वस्व होते आणि त्यांच्याशिवाय जगणं म्हणजे सावली नसलेल्या दिव्यासारखं आहे. हे विचार त्यांच्या मनाची अवस्था आणि त्यांच्या त्यागाची तयारी दाखवतात. हो, आणि तो प्रसंग आठवतो का, जेव्हा त्या दासीला किंवा नोकराला पांढरे वस्त्र आणायला सांगतात? हो हो. तेव्हा तर तो संवाद अजूनच गहिरा होतो. तो नोकर विचारतो की स्वामी अजून असतानाच हे कशाला? त्यावर रामाबाईंचं जे उत्तर आहे ते त्यांच्या निश्चयाची आणि त्या अटळ शोकांतिकेची जाणीव करून देतं. काय म्हणतात त्या? त्या म्हणतात की मला ठाऊक आहे, माझा स्वामी आता मला सोडून जाणार, मी त्याच्या विना जगू शकणार नाही. हे पांढरे वस्त्र म्हणजे माझ्या जीवनाचा शेवटचा अलंकार आहे.
हा शोकाचा रंग माझा अंतिम वेश होईल, हे वाक्य म्हणजे त्यांच्या त्यागाच्या निर्णयावर शिक्कामोर्तबच आहे. अंगावर काटा येतो ऐकून. हो ना. आणि मग धायमाई किंवा इतर जण त्यांना थांबवायचा प्रयत्न करतात, पण ते ऐकत नाहीत, त्या ठाम असतात. हो, त्या म्हणतात त्याच्यासोबत जाणे हाच माझा खरा सन्मान आहे, हाच माझा धर्म आहे, हाच माझा मोक्ष आहे. हे संवाद वाचताना आपल्याला त्या काळातली निष्ठा, प्रेम आणि सामाजिक रूढी यांचं एक वेगळंच दर्शन घडतं. खरंय. आजच्या काळात अर्थातच आपण सतीप्रथेवर वेगळ्या दृष्टिकोनातून टीका करतो आणि ती योग्य पण आहे. पण कादंबरीकाराने रामाबाईंच्या दृष्टिकोनातून, त्यांच्या भावविश्वातून हा प्रसंग इतका प्रभावीपणे उभा केला आहे की हे पात्र त्यागाचं, निष्ठेचं आणि प्रेमाच्या पराकोटीचं प्रतीक बनून जातं. तो केवळ एका व्यक्तीचा निर्णय राहत नाही, तर तो त्या कथेचा, त्या भावविश्वाचा एक अविभाज्य आणि अत्यंत परिणामकारक भाग बनतो. म्हणजे रामाबाईंचा हा निर्णय कथेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतो, जिथे प्रेम आणि मृत्यू एकमेकांना मिसवून जातात. अगदी. तर स्वामी ही कादंबरी म्हणजे केवळ एका महान पेशव्याच्या आयुष्याची कहाणी नाही, ती एका पराभूत साम्राज्याला पुन्हा उभं करणाऱ्या तरुणाची गोष्ट आहे, एका निस्सीम प्रेम करणाऱ्या पत्नीच्या त्यागाची गाथा आहे आणि त्याचबरोबर राजकारणातला सत्तासंघर्ष, मानवी महत्वाकांक्षा आणि मूल्यांच्या लढाईचं चित्रण आहे. तुम्ही अगदी बरोबर शब्दात मांडलं. या कादंबरीचं सामर्थ्य यातच आहे की ती फक्त ऐतिहासिक घटनांची यादी देत नाही, तर त्या घटनांच्या केंद्रस्थानी जी माणसं होती, त्यांच्या भावना, त्यांचे आतले संघर्ष, त्यांची नाती आणि त्यांचे नैतिक पेच, हे सगळं खूप प्रभावीपणे दाखवते. हो. एका बाजूला माधवरावांचं ते कणखर नेतृत्व, त्यांची निष्ठा आणि दुसरीकडे राघोबांची महत्वाकांक्षा. यातून जो तणाव निर्माण होतो तो आपल्याला विचार करायला लावतो. आणि रामाबाईंचं पात्र तर प्रेम आणि समर्पणाचा एक आदर्शच उभं करतं. हो, ते तर आहेच, पण जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा मला इथे मांडावासा वाटतो. कोणता? कादंबरी हेही दाखवते की माधवरावांसारखं इतकं सक्षम आणि प्रभावी नेतृत्व असताना सुद्धा घरातला कलह आणि जवळच्या माणसांची कारस्थानं किती घातक ठरू शकतात. खरंय, त्यांच्या नेतृत्वाची भरीच शक्ती आणि वेळ हा घरातल्या संघर्षातच गेला असं म्हणायला वाव आहे. कदाचित हाच विचार घेऊन आपण पुढे जाऊ शकतो की मोठ्या साम्राज्यांसाठी किंवा अगदी कोणत्याही संस्थेसाठी म्हणा, बाहेरच्या आव्हानांइतकीच किंबहुना कधीकधी त्याहून जास्त अंतर्गत मतभेद आणि विश्वासाची कमतरता धोकादायक ठरू शकते का, यावर विचार करायला नक्कीच जागा आहे. हा एक चांगला मुद्दा आहे विचार करण्यासाठी.